यांच्याविषयी बोलण्यासाठी इयत्ता 7वीतील नीलवती चेनके यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। समाजात जगण्यासाठी दिले त्याने अभिमानाचे स्थान, समाजात जगण्यासाठी दिले त्याने अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पूर्णनिर्माण। आदरणीय शिक्षक, माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव नीलावती आहे। आज मी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। अण्णाभाऊ साठे हे एक महान समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांनी न शिकता अनेक कथा, कादंबऱ्या, नाटके, लावण्या लिहिल्या। अशा या महान शाहिराकास माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज मी महान स्वातंत्र्य सैनिक बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माझे विचार मांडणार आहे। टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। ते एक विद्वान, धाडसी आणि दूरदृष्टी नेते होते। त्यांनी मराठा केसरी या वृत्तपत्रातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे प्रसिद्ध वाक्य आजही आपल्याला प्रेरणा देते। त्यांनी देशासाठी तुरुंग वसाहत सोसले। आपण ही देशाच्या योगदानासाठी काहीतरी करूया। तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे, तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे। लोकमान्य टिळक, तुमचे कार्यच असे खास आहे, तुमचे कार्यच असे खास आहे। धन्यवाद। तर इयत्ता 7वी रेणुका मोरे। निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग बघ, निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग बघ, घाबरू नकोस कोणाच्या बापाला, तू भिवाचा वाघ आहेस, तू भिवाचा वाघ आहेस। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रेणुका शिवाजी मोरे आहे। आज मी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे। लोकशाही अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधारक होते। त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1920 सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते। त्यांच्या आईचे नाव वल्लभाई असे होते। हवा वेगाने नसते, हवेपेक्षाही वेग असतो, हवा वेगाने नसते, हवेपेक्षाही वेग असतो। लोकशाही अण्णाभाऊ साठे हे जगात नव्हे तर 1 लाखात होऊन गेले, हे जगात नव्हे तर 1 लाखात होऊन गेले। धन्यवाद। छान। यानंतर अंजुम मुजावर, इयत्ता 8वी। प्रथम सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अंजुम सैफन मुजावर। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे। क्रांती मशाल पेटली, सिंहाचा सिंह गर्जना गरजली, क्रांती मशाल पेटली, सिंहाची सिंह गर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली। सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर कृष्ण असे होते। त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना केली। केसरी मराठा व्रतातून देश जागृती केली। टिळकांचे विचार होते महान, टिळकांचे विचार होते महान। देशाला दिली ओळख करून, ज्ञान स्वराज्य दिला मंत्र खरा, भारत झाला स्वाभिमान सारा, ज्ञान स्वराज्य दिला मंत्र खरा, भारत झाला स्वाभिमान सारा। इथे माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। छान। यानंतर इयत्ता 7वी श्रावणी कांबळे। सर्वांना नमस्कार। माझे नाव श्रावणी शिवाजी कांबळे आहे। आज 1 ऑगस्ट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाज सुधाकर, लेखक, कादंबरीकार होते। त्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडला। रशियात जाऊन छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा गायणारे ते प्रथम लोकशाहीर होते। दुर्दैवाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 18 जुलै 1969 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यांना माझे कोटी कोटी वंदन। धन्यवाद। छान। यानंतर इयत्ता 8वी संध्याराणी सुरोश। स्वराज्याचा दिला मंत्र मान, स्वराज्याचा दिला मंत्र मान, वाढवला भारताचा स्वाभिमान, वाढवला भारताचा स्वाभिमान। लोकमान्य टिळक महान, लोकमान्य टिळक महान। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम। मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला। लोकमान्य टिळकांचे कार्य पाहून इंग्रजांनी त्यांना अटक केली व खचला रचला। न्यायालयात लोकमान्य टिळकांनी
स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी घोषणा केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले. मी शेवटी एवढेच म्हणेन की लोकमान्य टिळक नेतृत्वाने झाला होते. समृद्ध लेखणीचे जगती मशाल होते. परकीय बंदिवासाने शापित देश होता, पण आग केशरीचा एक लेख होता. जय हिंद, जय महाराष्ट्र. इयत्ता 7वी श्रेया इंगळे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया इंगळे. आज मी तुम्हा सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. ते थोर समाजसुधारक, लेखक, कादंबरीकार होते. त्यांच्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडला. त्यांनी 18 जुलै 1969 रोजी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. इयत्ता 8वी प्रांजली मोरे. ज्यांनी शब्दांना दिली क्रांतीचा धार, शोषितांचा बनले आधार. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकशाहीर होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला. ते मातंग समाजाचे होते. त्यांनी 30हून अधिक कादंबऱ्या व 10 नाटके लिहिली होती. त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते. शब्दांची खाण महाराष्ट्राची शान, बहुजनांची आण. अण्णाभाऊंची लेखणी जगात आहे देखणी. धन्यवाद. खूप छान. यानंतर इयत्ता 8वी राधिका डिग्गे. नमस्कार. माझे नाव राधिका राजकुमार डिग्गे आहे. मी आज लोकमान्य टिळक यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर केशव टिळक असे होते व त्यांचे टोपण नाव लोकमान्य असे होते. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ज्यांच्या विचाराने प्रेरित झाले लोक, तोच तडफडदार नेता लोकमान्य टिळक, तोच तडफडदार नेता लोकमान्य टिळक. नमस्कार. आत्ताच एक विद्यार्थी जवळ आला आणि म्हणाला, सर मी पण भाषण करणार आहे. तो 9वी 10वीचा नसून 5वीचा आहे आणि त्याचं नाव आहे अनिकेत आयवळे. याला विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले 2 शब्द व्यक्त करावे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनिकेत आहे. आज 1 ऑगस्ट तर मी आज महाराष्ट्रातील अण्णाभाऊ साठे यांची जयंती पार पाडण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे यांना शिक्षण घेता आले नाही, पण त्यांनी आपली लेखणीची बाळावर पोवाडा, पटकथा, कथासंग्रह, लावणी निर्मिती केली आहे. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. खूप छान. जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मालन जमादार. इयत्ता 8वी. माझे नाव मालन जमादार आहे. मी इयत्ता 8वी शिकत आहे. आज थोर व महान नेते लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. या निमित्तात मी आज 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्मदिवस 23 जुलै 1856 या रोजी झाला आणि त्यांचा निधन 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाला. आणि त्यांनी खूप कार्य केले आणि 1897 मध्ये पुण्यातील प्लेग याचे साथीने हाहाकार उडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. या साथीला ठोकत आणण्यासाठी रेड यांनी अधिकारी नेमणूक झाली. पेगचे रोग शोधून काढण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सत्र सुरू केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. छान. अर्पिता सातपुते. इयत्ता 10वी. नमस्कार. माझे नाव अर्पिता सातपुते. 1 ऑगस्ट म्हणजे नक्की काय? 1 ऑगस्ट म्हणजे एकाचा जन्म तर एकाचा मृत्यू. देशाच्या विकासासाठी घडून मृत्यू झाला आणि जन्म म्हणजे देशाचा विकास घडवण्यासाठी जन्म झाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे अवघ्या 1.5 दिवसांची शाळा शिकून कथा, कादंबऱ्या
व अनेक लावण्या हे घडवले. शाळेत बसूनच शाळा शिकता येते असं नव्हतं, तर शाळेत घरात बसूनही शाळा शिकता येते असं त्यांचं म्हणणं होतं. कारण की त्यांनी गृहपाठ केला नव्हता म्हणून त्यांना शाळेच्या बाहेर काढलं होतं. 1.5 दिवसातच त्यांनी शाळा सोडली होती. 1.5 दिवसानंतर त्यांनी घरात बसून जे शिकलं त्यांना इंग्लिश येत होतं, मराठीही येत होतं, पण त्यांनी कथा कादंबऱ्या हे सर्व लिहून देशांना दाखवून दिलं की शाळा न शिकताही, शाळेत न जाताही शाळा शिकता येतं. धन्यवाद. आपण आपल्या प्रशालेमध्ये अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळकांची यांची पुण्यतिथी आपण साजरा केलेलो आहोत. आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो.